नमस्कार मित्रांनो, बघा नागपूर पोलीस शहर म्हणजे सिटीला आलेला क्वेश्चन आहे 2023 मध्ये चढचा दर शेकडा सरळ व्याजाच्या कोणत्या दराने कोणत्याही रकमेची 8 वर्षात 2.5 पट म्हणजे 2.5 रक्कम होईल। मग अशा वेळेचा प्रॉब्लेम करताना काय करावं लागते बघा, इथं सूत्र वापरायचं आपण। इथं सूत्र म्हणजे ते गणित काढताना माहिती जाते, जसं 100 x-1 t हे सूत्र वापरायचं। आता बघा इथं x म्हणजे काय झालं, पट झालं, आणि t म्हणजे काय झालं, वर्ष झालं। तर इथं व्हॅल्यू पुट अप करायची आणि गणित आपल्याला निघतं। ओके, r इक्वल्स टू, ठीक आहे, r इक्वल्स टू म्हणजे काय निघते आपल्याला, दर काढता येते। काय काढता येते, दर। r इक्वल्स टू आता 100, x किती आहे आपला, पट आहे, पट किती आहे आपली 2.5 पट मायनस 1 आणि वर्ष आहे 8, ठीक आहे। मग r इक्वल्स टू 100 गुणिले 1.5 भागेला किती 8। आता इथे एका करानंतर पॉइंट आला, हे मायनस केला 1.8, इथे ही पॉइंट घेऊ आपण, सॉरी शून्य घ्यायचं आहे, ठीक आहे। तर r इक्वल्स टू 100 भागेला किती 80 कटलं, बघा 2 4 2 5 4 2 8 4 त्रिक 12 किती 4 त्रिक 12 उरले किती आपल्याकडे 3 उरले, 4 7 28, ओके, उरले 2, 4 5 20 म्हणजे काय करायचं आपण 5 गुणिले 3 आणि 3 चा गुणाकार करायचा, 5 5 25 हाताला 2, 5 7 35 आणि 2 37 हाताला 3, 5 3 15 आणि 3 18 आणि इथं 2 झाल्यानंतर पॉइंट आहे 1 2। चला मग आपल्याला काय विचारलं, दरच्या सरळ व्याजाच्या कोणत्या दराने, मग आपला r काय निघाला आपला 18 पॉइंट, मग आपला किती दर आहे 18.75% दर। तर अशा प्रकारचं गणित आलं तर ह्या फॉर्म्युल्याकडे लक्ष द्यावं लागेल, ठीक आहे। तर नमस्कार।